अविनाश रामगुडे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. लिजेंड पुण्याचे आणि अगदी भारतभर ज्यांच्या नावाची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्ट्राईकवर सतीश थोरात यांना आपण पाहतोय. ओहो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी अविनाश रामगुडे यांच्याकडून टाकला जातोय. ही मॅच जबरदस्त होईल, कारण एका बाजूला पुण्याचे धुरंधर पाहायला मिळतात आणि एका बाजूला पनवेल परिसर म्हणा किंवा मुंबई परिसरातील धुरंधर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. मॅच 8 ओव्हरची आहे, परंतु दर्जेदार क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अविनाश रामगुडे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर खेळाडू. समोर जर पाहिलं तर सतीश थोरात आणि त्याचबरोबरने सचिन सावंत ही देखील एक जबरदस्त जोडी आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला आणि धावसंख्या जर पाहिली तर एक धाव मात्र मिळेल. संदीप कदम एक अष्टपैलू खेळाडू होते आणि एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. पिंपरी चिंचवडमध्ये नक्कीच नावाजलेले खेळाडू होते आणि मित्रांच्या बरोबरीने 1983 साली त्यांनी मॉन्ट क्रेझीची स्थापना केली आणि त्यांच्या आठवणी जागृत करणारी क्रीडा स्पर्धाही पाहायला मिळते. सचिन सावंत येतात बॅटिंग करण्यासाठी. कुर्ला नेहरू नगरचे खेळाडू. यावेळेला एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय. आल्या पहिल्याच बॉलवर सचिन सावंत यांच्या बॅटमधून चौकार येतोय. धन्यवाद डीजे. संतोषजी शेवटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं आम्ही बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका बाजूला मिस्टर चिरले अविनाश रामगुडे यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कुर्ला नेहरू नगरचे एक जबरदस्त बॅटर सचिन सावंत यांना आपण पाहतोय. हो 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 हो, जशाच तसं प्रत्युत्तर आणि एका बॉलवर सचिन यांनी चौकार खेळला आणि लगेच दुसऱ्या बॉलवर दाखवलं. अविनाश रामगुडे हे नाव भारतभर का गाजलं किंवा भारताच्या बाहेर देखील का गाजलं ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दुसऱ्याच बॉलवर केला आणि डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे, त्यामुळे क्रीडा रसिकांनो ही मॅच चुकू नका. एका बाजूला मोर्या पनवेल आणि दुसऱ्या बाजूला रहीम इलेव्हन पुणे. यावेळेला उडवलाय बॉल, हवेत आहे, पाहूया. वसीम तिकडे येत आहेत आणि पकडली कॅच. अविनाश रामगुडे, जबरदस्त गोलंदाजी, विकेट. धन्यवाद डीजे. सचिन सावंत यांची एक महत्त्वाची विकेट आली आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं संपलेलं आहे आणि धावसंख्या केवळ 5 झाली आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. खूप सारे चढउतार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नुकतीच पिंपरी करंडकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यांनी मिळवला ते दत्ता मोहिते फ्रॉम नवी मुंबई. दत्ता मोहिते आणि गोलंदाजीसाठी पुण्याचे एक जबरदस्त खेळाडू आहेत वसीम शेख. म्हणजे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आजही खेळताना पाहायला मिळतात. सातारा परिसरात गेलं तर ग्रामीण क्रिकेट देखील तिकडे खेळताना पाहायला मिळतात आणि तेच वसीम यांना आपल्याला पाहायला मिळतात. सतीश थोरात एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला दत्ता मोहिते आले त्यांच्या जोडीला आणि एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेट रसिक आनंद घेणार आहेत. ओव्हर 40चं दर्जेदार क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्यांनी आपलं आयुष्य क्रिकेटसाठी खर्ची केलं, ज्यांनी आपल्या आयुष्यात असंख्य टुर्नामेंट खेळल्या आणि असंख्य जिंकल्यासुद्धा, तर ते सगळे दिग्गज आज मैदानात पाहायला मिळतात. त्यामुळे आजचा दिवस बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लबच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असणार आहे. जबत मॅचच्या दिशेने वसीम येतात गोलंदाजीसाठी रहीम इलेव्हन संघासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा आणि यष्टीरक्षक
आणखीन एक विकेट आली आहे. राहुल भैया साठे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि खूप चांगली कॅच त्यांनी त्या ठिकाणी पकडलेली आहे आणि त्या टीमचे कॅप्टन आहेत. त्यात बॅटिंग करण्यासाठी मॅन फ्रॉम पारगाव पनवेल निनाद तारेकर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. वसीम यांच्याकडे देखील जबरदस्त क्षमता आहे. पहिल्याच बॉलवर त्यांनी ते दाखवलं खरं, परंतु निनाद यांना देखील आम्ही बरीच वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. पुणे पारगावसाठी क्रिकेट खेळलंय, ओव्हर 40चं क्रिकेट गाजवत आहेत. CHAचं क्रिकेट देखील बरीच वर्ष चांगल्या दर्जाचं खेळलं जातं. तेच निनाद तारेकर यांना आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी, परंतु पुण्याचे एक जबरदस्त खेळाडू आहेत वसीम यांना आपण पाहतोय या ठिकाणी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ओव्हर 40चं क्रिकेट, परंतु दर्जेदार क्रिकेट आणि दर्जेदार स्पर्धेमध्ये देखील पुण्याची आणि महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा म्हणून संदीप कदम मेमोरियल या ट्रॉफीचं नाव घेतलं जातं. आवर्जून म्हटलं जातं बॉर्न क्रेझीची स्पर्धा. निगडी नाईट आम्हाला पाहायला जायचं आहे. महाराष्ट्रातील नाईट स्पर्धांपैकी एक मानाची स्पर्धा. महाराष्ट्रात मोजक्या नाईट स्पर्धा होतात आणि त्यातील एक मानाची स्पर्धा म्हणून बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबच्या या स्पर्धेकडे पाहिलं जातं आहे. नमो चषक आपण पाहतोय, परंतु नाना आजची आपली गोलंदाजी नाना बाबर यांची आम्ही विसरणे नाही. जबरदस्त, परंतु पाहायचं आहे आणि परफॉर्मन्सच माणसाचा लक्षात राहतो. टप्प्याचा बॉल त्यावर पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. एक तर घेतली, दुसरीचा प्रयत्न दत्ता मोहिते यांनी कॉल दिला आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. रहीम 11 पुण्यातील एक मातब्बर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोरिया 11 पनवेल हा पोलीस अधिकारी खिलारी साहेबांचा असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे दोन्ही संघ, रहीमभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, खिलारी साहेब देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या दोन्ही क्रिकेट प्रेमींचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. धावसंख्या 2ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 7 धावा धाव फलकावर. वसीम पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी खोलवर टाकला. ही खासियत आहे वसीम यांची. एका बॉलवर 2 धावा आल्या, परंतु दुसराच बॉल अगदी खोलवर टाकला आणि तिकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. असाच संघर्ष आज पाहायला मिळणार आहे. ही मॅच म्हणून प्रेक्षकांना आवर्जून सांगेल, ही मॅच चुकवू नका. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळे बलाढ्य स्पर्धेमधील बलाढ्य लढत पाहायला विसरू नका. ओलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर निनाद तारेकर यांनी मात्र 4 धावांची मोहर उमटवताना पाहायला मिळत आहेत. चौकार. धन्यवाद डीजे. 11 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात अविनाश रामगुडे यांनी दबाव निर्माण केला, कारण केवळ 5च धावा आल्या. त्या दबावाला हटवण्याचं काम मात्र निनाद तारेकर या ठिकाणी करतायत. आणखीन एक बिग हिट, लांब 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 खूप लांब षटकार. आमच्याबरोबरने अजय पवार गुणलेखनामध्ये आहेत आणि एक उभरते समालोचक देखील आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील कॉमेंटेटर तयार होत आहेत, जसे आशिष नरवाल सरांना आम्ही पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पवारांची पॉवर दिसेल. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी निनाद तारेकर म्हणतायत, मी आलोय मैदानात, मला माझ्या टीमसाठी काहीतरी करायचं आहे. त्यांनी मात्र एक या ठिकाणी षटकार खेळलेला आहे. एक षटकार, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि जी कोंडी पहिल्या ओव्हरमध्ये झाली होती ती इकडे फोडलेली आहे. पहा, भैया साठे आणि कंपनी म्हणजे रहीम 11 हाही तेवढाच तगडा संघ आहे. महाराष्ट्रातील मातब्बर संघांमध्ये ज्यावेळेला भैया मैदानाच्या आतमध्ये उतरतात, त्याचबरोबर अविनाश रामगुडे असतील, सगळेच दिग्गज आहेत. अहो, आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. निनाद तारेकरची पॉवर पाहायला मिळते. 4 धावा, चौकार. डीजे थांबा. धावसंख्या 2 ओव्हरनंतर 21 झालेली आहे. पहा, यासाठी म्हटलं होतं ही मॅच चुरशीची होणार. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 5 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. 16 धावा पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी आमंत्रित करण्यात येते आकेश अभंगे.
आकेश यांना आपण पाहतोय. ओव्हर 40च्या क्रिकेट स्पर्धा हा संघ देखील गाजवताना पाहायला मिळाला आम्हाला आणि हे सगळे खेळाडू नक्कीच दिग्गज आहेत. त्यांचाच खेळ पाहण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. परंतु पाहूयात आता दत्ता मोहिते दोन्ही सलामीवर माघारी परतल्यानंतर दत्ता मोहिते जुईनगर सानपाडा विभागातील क्रिकेट गाजवलं. विशेष पूर्वाश्रमी भांडूप मुंबईला देखील कांजूरमार्ग नेवल डॉकेट कॉलनीचं क्रिकेट देखील त्यांनी गाजवलेलं अगोदरच्या कालखंडामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला आकेश देखील काही कमी नाही आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल कव्हर्सला दिशा दिली आहे दत्ता मोहिते यांनी. एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर रती महारथी दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत. काहींनी पुण्याचं क्रिकेट गाजवलं आहे, काहींनी मुंबईचं क्रिकेट गाजवलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं क्रिकेटसुद्धा यातील बऱ्याचशा खेळाडूंनी दोन्ही बाजूच्या म्हणजे अविनाश रामगुडे यांना सध्याच्या घडीला देखील अगदी बॉल टू बॉल मॅचेस देखील जिंकून देताना गोलंदाजीच्या जोरावर पाहायला मिळेल आणि कित्येक स्पर्धा बॅटिंगच्या जोरावर देखील जिंकून देताना आम्ही पाहिलेलं आहे. कित्येक मॅचेस त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर देखील जिंकून दिल्यात आणि चिरली ही महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा बॅक टू बॅक 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज मात्र उरण रायगडच्या चिरलेच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी घेतलं होतं. म्हणूनच मी आवर्जून उल्लेख केला मिस्टर चिरले. टप्प्याचा बॉल थोडेसे बॅकफुटला गेले, पॉईंट ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचते ती 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आकेश यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. निनाद तारेकर आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे. 2 चौकार खेळले आणि 1 षटकार देखील खेळला गेला. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा सगळ्यांनाच पाहावीशी वाटते. tenniscricket.in वर यूट्यूबला देखील चांगल्याच प्रमाणात प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि या दिग्गजांचा खेळ पाहण्यासाठी सगळेच नेहमी आतुर असतात. यावेळेला टप्पा थोडासा पाठीमागे होता, हात फैलावली गेली पंचांकडून. धावसंख्या व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1ने पुढे जाते, ती म्हणजे 24 धावा धावफलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. आजचा दिवस जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेतील एक महत्त्वाचा दिवस आहे. ओव्हर 40 गटाचा आहे, परंतु हे सगळे दिग्गज आहेत त्यामुळे मॅच पाहायला मजा येईल. 8व्या बॅटने खेळायचं होतं मिड विकेटला, वेगात बॉल गेला, यष्टीरक्षकांकडे गेला, निर्धाव गेला, डॉट बॉल. आकेश कमबॅक करतायत. चांगली कामगिरी आकेश यांची. या षटकात मोठा फटका येऊच दिला नाही आहे त्यांनी आणि धावसंख्या जर पाहिली तर 24 वर स्थिरावलेली आहे. 8 ओव्हरची मॅच पाहायला एक वेगळीच मजा येते. आता ह्या सगळ्यांनी ज्यावेळेला क्रिकेटला सुरुवात केली असेल त्यावेळेला जरी मी म्हणत नाही इनिंगचं असेल, परंतु 10 ओव्हर 12 ओव्हर 16 ओव्हरचं क्रिकेट मात्र या सगळ्यांनी त्या कालखंडामध्ये खेळलेले असणार आहे. यावेळेला फटका मिड विकेटला दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. मात्र धन्यवाद डीजे. आक्रमक होताना पाहायला मिळाले ते म्हणजे दत्ता मोहिते. काही चेंडू अतिशय अप्रतिम टाकले होते. डीजे यावेळेला मात्र बॉल अडवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. तिसरे षटक सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 31. म्हणजे धावसंख्येचा वेग काही खाली येऊ द्यायचा नाही आहे. ही रणनीती या ठिकाणी यशस्वी झाली आहे कारण दत्ता मोहिते यांच्याही बॅटमधून यावेळेला षटकार येताना पाहायला मिळाला आणि म्हणजे दोन्ही बॅटर जे खेळत आहेत ते मात्र मोठमोठे स्ट्रोकच्या जोडीला खेळत आहेत. दत्ता मोहिते आणि निनाद तारेकर. आकाश तारेकर, निनाद तारेकर, सुमित डोंगडे एकाच गावाला बिलॉंग करणारे. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 32 वर जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकेश. निनाद. याही वेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने खेळलाय. निनाद तारेकर यांच्या बॅटमधून 4 चौकार.
धन्यवाद डीजे. पहा संघ दोन्ही बलाढ्य म्हणजे मॅचही बलाढ्यच होणार आहे, त्यामुळे चर्चा या मॅचची होताना पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकात केवळ 5 धावा, दुसऱ्या षटकात मात्र तब्बल 16 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात पुन्हा 15 धावा आलेल्या आहेत. हे चढ उतार आपल्याला आनंद देतील, कारण एका बाजूला सिद्धार्थ गांधी येथील गोलंदाजीसाठी पुण्यातील सगळेच मातब्बर खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका बाजूला मुंबई परिसरातील पनवेल परिसरातील खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोरिया 11 पनवेल या टीममध्ये एका बाजूला रहीमबाईची टीम पाहायला मिळते आपल्याला, रहीम 11, तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील कार्यतत्पर अधिकारी खिल्लारे साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे मोरिया 11 पनवेल. सिद्धार्थ पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघ कट टू कट फाईट. भैयासाठी इनॅक्शन असलं म्हटल्यानंतर टीम देखील तेवढीच पॉवरफुल पाहायला मिळते. सिद्धार्थ गांधी समोर जर पाहिलं तर दत्ता मोहिते बॅकफुटला गेले, पॉइंटला. वा, लाजबाब, टाळ्या व्हायला पाहिजेत. पॉइंटला षटकार खेळलाय. हे 40+ क्रिकेट आहे दत्ता मोहिते. धन्यवाद डीजे. दत्ता मोहिते एक मिड विकेटला फटका खेळला आणि आता जर पाहिलं तर पॉइंटला षटकार खेळलाय. म्हणून म्हटलं होतं आजचा दिवस चुकवू नका. ओव्हर 40चं क्लासिकल क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दर्जेदार क्रिकेट बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. आणखीन एक देखना फटका. डोळ्यांची पारणं फेडणारं क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. टिपिकल क्रिकेटचा पुस्तकी फटका. 4 धावा. धन्यवाद डीजे. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर पिंपरी करंडकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती दत्ता मोहिते यांना आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. 40 ओलांडल्यानंतर देखील क्रिकेटचा क्लास तोच जपून ठेवण्यात आलेला आहे आणि आज पुणेकर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी खेळी देखील पाहायला मिळते दत्ता मोहिते यांच्याकडून. चांगला बॉल. या ठिकाणी मात्र कमबॅक केलंय. धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. सिद्धार्थ गांधी हे देखील काही कमी नाही आहेत. आता हे सगळे दिग्गज दोन्ही बाजूचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. राहुल भैया साठे त्याचबरोबर जर पाहिलं तर अविनाश रामगोडे इन ॲक्शनमध्ये आहेत आणि सगळे भले भले धुरंधर एका बाजूला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सिद्धार्थ गांधी. समोर जर पाहिलं तर आता निनाद तारेकर. आणखीन एक बिग हिट. फटका तर फसलाय. पाहूया फिल्डर तिकडे पोहोचतील का. आणि पोचले, परंतु कॅच मात्र हातातून सुटते. काळजी घ्या. धावसंख्या जर पाहिली तर 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅचही सुटली, 2 धावाही आल्या. फिल्डर ओके आहेत का तुम्ही. धावसंख्या जर पाहिली तर 49 वर जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 49 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला निनाद तारेकर यांच्या बॅटमधून लांबलचक षटकार. वाह, धन्यवाद डीजे. आता कुठे आमचा डीजेवाला मूडमध्ये आलेला दिसतोय. तव्यात मॅचमध्ये मॅचही तेवढीच चांगली आहे. 2 बलाढ्य संघ पहा. मॅच पहिल्या डावात नाही दुसऱ्या डावातही चांगलीच होणार आहे, कारण पुण्याचे धुरंधर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न निनाद यांचा. व्हाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर
पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 56 धावांवर 50ची केव्हाच ओलांडली आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. कमबॅक करावं लागेल. माझ्या मते पुन्हा एकदा अविनाश रामगुडे हाच पर्याय असणार आहे. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आणि तिकडे अविनाश रामगुडे आलेले आहेत. विकेट येते निनाद तारेकर यांची. सतीश भाऊंचं देखील आगमन होतंय आणि सगळ्यांची विनंती आहे, सतीश भाऊ आपण मुख्य मंचावर यायचंय. भाऊ या मंगेश जुंदडे यांनी आवर्जून आपल्याला या ठिकाणी बोलवलेले आहे. सतीश भाऊ या. धावसंख्या जर पाहिली तर राहुल भैया 56 झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अब तक 56. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर सुनील थोरात येताना पाहायला मिळत आहेत. आकेश अभंगे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिजे. स्ट्राईकला दत्ता मोहिते स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला सुनील थोरात यांना देखील आपण पाहत आहे. आता सुनील थोरात यांच्यासाठी पुणे काही नवीन नाही आहे, कारण दौंडच्या केडगावला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि या परिसरामध्ये हे नाव देखील परिचित आहे. त्यांचे बंधू मात्र मुंबईला वास्तव्यात असल्या कारणाने सतीश थोरात जे सलामीला आले होते, एकाच संघामध्ये दोघेही बंधू खेळताना पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने दत्ता मोहिते आणि सुनील थोरात ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आकेश अभंगे प्रयत्न करतील थांबवण्याचा. पहा, या अगोदरची मॅच सुद्धा आपण पाहिली असेल. पहिल्या 2 ओव्हरला 42 झाले होते आणि त्यानंतर जर पाहिलं धावसंख्येला कंट्रोल केलं गेलं होतं. चांगला बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकलला. अविनाश रामगुडे आले तिकडे तत्परतेने आणि 1 धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 1ने पुढे जाते ती म्हणजे 57वर. आकेश अभंगे पहिला चेंडू तर चांगला टाकलाय आणि आता मात्र सुनील थोरात यांना आपण पाहतोय. दौंड परिसरातील या खेळाडूने देखील पुणे, सोलापूर, नगर या जिल्ह्यांचं क्रिकेट गाजवलंय. सुनील थोरात यांना आपण पाहतोय. पाचवी ओव्हर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 57 धावा धावफलकावर आहे. मोरिया 11 पनवेल आणि त्यांच्या विरुद्ध रहीम 11 पुणे, अशी ही महत्त्वाची लढत, आजच्या दिवसातील एक महत्त्वाची लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. जवळ मॅचच्या दिशेने सुनील थोरात यावेळेला बॅकफुटला गेले, केवळ दिशा दिली. 1 धाव मात्र तिकडे मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. किट्स परिधान करून धनविन अलिबाग आणि कोथरूड ट्रॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दत्ता मोहिते एका बाजूने जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. 8 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग करतात दत्ता मोहिते. आकेश अभंगे, हो आकेशचा हा बॉल एक्सप्रेस होता, परंतु हो इकडे धोका संभवू शकला असता. यष्टीरक्षकाकडनं सुटला जरूर, परंतु दत्ता यांचं तिकडे लक्ष नव्हतं. कॉल दिला होता सुनील थोरात यांनी आणि ज्यावेळेला दत्ता यांनी स्टार्ट घेतली होती तोपर्यंत सुनील मागे आले होते आणि पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये आल्याचा फायदाही त्यांना झाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहायला मिळते ती म्हणजे 58 धावा. ओव्हर नंबर 5 सुरू असताना पाहायला मिळते. आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस ओव्हर 40 क्रिकेटचा. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. पहिली 2 ओव्हर पॉवर प्लेच्या असतील. 3 ते 7 मध्ये बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा आपण घेऊ शकता. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल.
यावेळेला कव्हर्सच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय आणि निघालाय बॉल सीमारेषच्या दिशेने. आणखीन क्लासिकल अंदाजामधील स्ट्रोक खेळला इकडे दत्ता मोहिते. दत्ता मोहिते क्लासिकल अंदाजात या ठिकाणी काही ड्राईव्ह एवढे सुंदर पाहायला मिळाले. पॉईंटचा षटकार, हा कव्हर ड्राईव्ह, मिड विकेटला मारलेला षटकार, असं खूप काही लक्षात राहील या इनिंगमध्ये दत्ता मोहिते यांचं. परंतु आकेश यांनी देखील काही चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत. आकेश अपंगे. दत्ता यावेळेला मात्र संयम तुटला आणि बिग हिट करायला गेले. बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही. इकडे आकेशने मात दिले त्यांच्यावर. मागील बॉलवर चौकार आला, त्यावेळेला बॅटर सरस झाले आणि आता पुन्हा बॉलर सरस झालेत. बॉलर आणि बॅटर अशाच प्रकारचं झुंज सुरू राहिली तर आपल्याला या मॅचमध्ये मजा येईल. पहिला काय, दुसऱ्या डावात सुद्धा. आणि आज आपल्याला सगळ्यांनाच पाहायचं आहे दर्जेदार क्रिकेट. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबचं हे क्रिकेट, या क्रिकेटची क्रेजही भरपूर आहे आणि आपल्याला क्रेझीसुद्धा करतं. या वेळेला आणखीन एक बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून आला फटका आणि आता मात्र तिकडे सापडले गेले. बॅटिंग चांगली झाली परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दत्ता मोहिते आउट. संख्या जर पाहिली तर 62 होताना पाहायला मिळते. माघारी परतताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी दत्ता मोहिते. परंतु काय बॅटिंग केली दत्ता मोहिते यांनी. जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश केला. सगळ्यांना मात्र खुश करताना पाहायला मिळाले आणि या 62 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट येताना पाहायला मिळाली आणि आता पाहूयात ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 62 झाली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील थोरात आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अलंकार चाके आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी देखील होताना पाहायला मिळेल. सुभाष वाकळे येतात गोलंदाजी करण्यासाठी. सुनील थोरात आणि अलंकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 6 स्ट्राईकवर सुनील थोरात यांना आपण पाहतोय. सुभाष यांच्याकडून कशा प्रकारची कामगिरी होते पाहायचं आहे. या षटकात मात्र चांगली गोलंदाजी राहिली आणि आकेश अभंगे पहिले सुरुवातीला महागडे राहिले परंतु आता फक्त 6 धावा दिल्या. याचं तर नाव क्रिकेट आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. सुभाष पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय, वेगात टाकलाय. अगदी राहुल भैया यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. हेच चढ उतार आपल्याला सातत्याने मैदानाच्या दिशेने घेऊन येतात, आकर्षित करतात, वेळ लावतो क्रिकेटचा खेळ. यावेळेला आक्रमण केलंय, उडवलाय बॉल. सुनील थोरात. एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी चांगले पाहायला मिळाले आणि वाह, चांगली प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. समीर चौगुले त्या ठिकाणी होते. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पाहूया.
तर हां वाचवलाय हा फटका आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. समीर चौगुले यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर आता 63 वर आहे. जवळ मॅचच्या दिशेने अलंकार चाके येत आहेत फलंदाजीसाठी. ओव्हर 40 गटातील असा खेळाडू ज्याने ओव्हर 40च्या 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक मिळवलेली. ओव्हर 40च्या स्पर्धेमध्ये वर्सोव्या अंधेरीचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी अलंकार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रहीम इलेव्हन संघात देखील ताऱ्या सितारांची मैफिल पाहायला मिळत आहेत. भले भले खेळाडू दोन्ही बाजूला आहेत, त्यामुळे मॅचमध्ये मजा येईल. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल पुल केलाय. एक धाव मात्र तिकडे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता 64 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 6वं मार्गस्थ आहे. मान्यवरांची देखील या ठिकाणी आगमन होते मोठ्या प्रमाणावर. त्यांचंही सगळ्यांचं स्वागत. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही आहे. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी सुभाष यांच्याकडून होताना पाहायला मिळते. हे कमबॅक आहे आणि खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं गेलं आहे. चांगला बॉल पुन्हा ऑप्शनच्या बाहेर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. उत्तरच नव्हतं त्या ठिकाणी सुनील यांच्याकडे. केवळ बॉलला ढकलण्या वाचून आणि धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. ती म्हणजे 65 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 6 सुरू असताना. अलंकार बिग हिट स्क्वेअर लेगच्या दिशेने. अलंकार फ्रॉम वर्सोवा अंधेरी त्यांच्या बॅटमधून लांब 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 लचक षटकार. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आला. धन्यवाद डीजे. एक मोठा फटका अलंकार यांच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर आता 71 वर गेली आहे 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर. आणि बॉलिंगसाठी येत आहेत अविनाश रामगुडे. पप्पू या नावाने संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतातील त्यांची ओळख. समोर जर पाहिलं तर दौंड केडगावचे एक जबरदस्त बॅटर सुनील थोरात यांना आपण पाहतोय. जोडीला मुंबई अंधेरी वर्सोव्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अलंकार चाके, जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटच्या 2 षटकं मात्र अजूनही बाकी आहेत. पाहूया काय होईल. अविनाश रामगुडे प्रचंड असा अनुभव. पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्याला समोर खेळलाय. तिकडे फिल्डर आलेत आणि त्यांच्याच हातात पहिल्याच बॉलवर अविनाश रामगुडे विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. खेळाडू बाद. चला धनवीन अलिबाग आणि कोथरूड ट्रॅकर्स
आपण टॉसच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. आपले किट्स या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. नक्कीच मुख्य मंचावर जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि महाराजांकडून खूप सारी प्रेरणा मिळते. त्यांचं महाराज आपणा सगळ्यांचाच अभिमान आहेत महाराज. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सगळ्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज. आणि विशेष अतिथी उपस्थित राहत आहेत. संभाजी आबा मुळीक, शाळगाव तालुका, केडगाव, जिल्हा सांगली, विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुळीक परिवाराला एकत्र मोठं करण्यामध्ये ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे असे संभाजी आबा मुळीक साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबरीने शाळगाव तालुका केडगावचे उपसरपंच संभाजी विठ्ठल नाना मुळीक यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करत आहोत बॉर्न क्रेझी क्रिकेट क्लबच्या वतीने, स्पोर्ट क्लबच्या वतीने हार्दिक 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 असं स्वागत. धन्यवाद डीजे जावेद. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आता मात्र मंगेश आलेत फलंदाजीसाठी. कळंबोलीचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, परंतु समोर अविनाश रामगुडे. पॅक पुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. पहा अविनाश रामगुडे, मलाही सुरुवातीला प्रश्न पडला होता की पहिली ओव्हर 5 रनची टाकल्यानंतर अविनाश रामगुडे बॉलिंगला आले का नाही. त्याचं उत्तर असं आहे, बॅटिंग पॉवर प्लेसाठी त्यांना थांबून ठेवलं होतं आणि त्यावेळेला आले आणि चांगली कामगिरी या ठिकाणी करतात. म्हणजे क्रिकेट हा रणनीतीचाच खेळ आहे आणि ही रणनीती भैया साठे यांनी खूप चांगल्या पद्धतीने बनवली होती. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय, परंतु धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 72 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 7वा मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं आव्हान समोर असणार आहे याची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर मंगेश आलेले आहेत. मी माने साहेबांचे देखील या ठिकाणी विशेष कौतुक करेल. आमचे अनिल माने साहेबांचे बंधू, फायर ब्रिगेड अधिकारी आणि त्याचबरोबर नामवंत फुटबॉलपटूसुद्धा आणि नेव्हल डॉकेट कॉलनी कांजूरमार्गचे एक जबरदस्त खेळाडू. यावेळेला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल कट होताना पाहायला मिळाला, यष्टीरक्षकांकडे गेला आणि खूप चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. केवळ एक धाव आतापर्यंत दिली आहे अविनाश रामगुडे. उगाच महाराष्ट्रभर आणि भारतभर चर्चा नाही झाली या खेळाडूची. परफॉर्मन्स आहे आणि इकडे देखील दाखवला जातोय. हो, आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. बॅट अतिशय वेगात, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर कट झालाय आणि अविनाश रामगुडे जबरदस्त गोलंदाजी करतायत. आता म्हणेल मी पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणावं लागेल त्यांना. सलामीला कृष्णा सातपुते, अविनाश रामगुडे या जोडीने उभ्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. डिंगडॉंग पुणे संघ प्रतीक संघामध्ये खेळत असताना यावेळेला आक्रमण एकच आला बॅटच्या पट्ट्यात आणि फेकून दिला मिड विकेटला. 6 षटकार. हा, धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी होताना पाहायला मिळते 78 धावा धावफलकावर. राहुल भैया, एक विनंती असणार आहे, शेवटच्या षटकासाठी आपण अतिरिक्त मिनिटे या ठिकाणी घेतलेली आहेत, त्यामुळे शेवटच्या षटकात आपणास 5 खेळाडूंऐवजी 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. सगळ्याच टीमने नोंद घ्यायची, सगळ्यांसाठी हा नियम असणार आहे. आणि आपल्या देखील माहितीसाठी की ज्यावेळेला रिव्ह्यू घेण्यात आला होता, ज्यावेळेला मॅच थांबली होती, त्यावेळेला आपण इकडे टाईमसुद्धा थांबवला होता.
परंतु त्याहीपेक्षा आपण पुढे गेलो आहे. त्यामुळे शेवटच्या षटकात आपण टाईम जास्त घेतल्यामुळे मात्र या ठिकाणी सर्कलच्या बाहेर 4च खेळाडू असतील याची नोंद घ्यायची आहे. सुभाष आलेत. सुभाष यांनी मागील ओव्हर चांगली केली होती. कोथरूड टायगर्स, चला लवकरात लवकर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आणि धन्विन अलिबाग दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी आपले किट्स कलेक्ट करायचे आणि टॉसच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. परंतु पहिला डाव सुरू आहे. शेवटची ओव्हर अजून बाकी आहे. मॅच चांगली पहिल्या डावातच रंगली आहे. दुसऱ्या डावात किती रंगेल, कारण दोन्ही बाजूला धुरंधर आहेत. दोन्ही बाजूला जबरदस्त खेळाडू आहेत. सुभाष यांना आपण पाहतोय. वेगवान चेंडू कव्हर्सला पाठवला. मंगेश यांच्या बॅटमधून दर्जेदार फटका. 4 धावा, चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. सफेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सुभाष आहेत. अखूट टप्प्याचा बॉल, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. धावा मात्र या ठिकाणी तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. एक मिनिट सर, एक मिनिट. खांबाला बॉल लागलेला आहे आणि आयोजन कमिटीचा निर्णय येतोय. 4 धावा आहेत तिकडे. हा, सीमारेषाच्या आतमध्ये जेवढे काही खांब आहेत त्या खांबाला जर बॉल लागला तर फुटबॉलचा षटकार टप्पाला गुडला जर बॉल लागला त्याला तर 4 असेल. हे सगळ्या टीमसाठी नियम सारखेच असतील. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. योग्य टायमिंग नाही झालं, परंतु एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या इकडे पुढे गेली आहे. 87 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न अलंकार यांचा. तिकडे राहुल साठे यांना आपण पाहतोय आणि त्यांनी पकडली आणखीन एक कॅच आणि विकेट येते सुभाष यांना. अलंकार 2 षटकार मारले परंतु माघारी परत आहेत. पाहायला मिळत आहेत. आणखीन एक पारगावचे खेळाडू आहेत पनवेल तालुक्यातील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी केली जाईल. देवेंद्र मोकल, चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचे. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी आपला पाहायला मिळेल. पहा, यानंतर देखील आणखीन एक जबरदस्त मॅच आहे. तकाजी बोंबले आणि माझ्या मते गणेश जाधव देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र धन्विन अलिबाग हा देखील सध्याच्या घडीचा नामवंत संघ आहे. म्हणजे यानंतरच्या मॅचमध्ये देखील मजा येईल.
शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि योग्य बॉल आहे कळवला जातोय. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि डावाचा शेवट जर पाहिलं तर 4 धावांनी होताना पाहिला मिळतोय आणि बघता बघता धावसंख्या पुढे गेली आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु टीम दोन्ही जबरदस्त आहे. एका बाजूला पुण्याचा नामवंत संघ रहीमभाईंचा रहीम 11 आणि दुसऱ्या बाजूला पनवेलचा नामवंत संघ मोरिया पनवेल खिलारे साहेबांचा संघ पाहायला मिळतो. म्हणजे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दत्ता मोहिते एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला
चला पंच, सामना चालू करून घ्यायचा आहे. चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर राहुल भैया साठे आणि नॉन स्ट्राईक एंडला अविनाश रामगुडे अर्थातच पप्पू रामगुडे. गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज सज्ज होत आहेत. देवेंद्र यावेळेस आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागली आणि फलंदाजाला परतीचा मार्ग दर्शवला गेला. फलंदाज देखील आपण इथे पाहिलं तर अगदी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झेलबाद होत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कॅप्टन कर्णधार अजीज भाई बंबैया. पहिल्या चेंडूवरती आपण इथे पाहिलं तर बळीची टाळी दिली गेली. चांगला चेंडू इथे आपण पाहिलं तर देवेंद्रच्या माध्यमातून टाकला गेला. पुढचा चेंडू पाहूया. यावेळेस पुढच्या चेंडूवरती पहा प्रचंड मोठा तडाखा. बराच काळ चेंडू हवेमध्ये. झेल टिपला जाईल का, परंतु ते नक्कीच इथे एफर्ट. झेल निसटलाय. कॅच भले छोटा हो लेकिन प्रयास लाजवाब था. 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा आहेत. बराच काळ चेंडू हवेत होता. असं वाटत होतं की झेल टिपला जाईल. खेळाडू देखील त्या ठिकाणी आपल्याला धावत पळत असताना पाहायला मिळाले. मला वाटतं सुनील थोरात त्या ठिकाणी धावत पळत गेले. की स्वतःवरती नाराज देखील होत आहेत, निराश हताश होत आहेत. त्यांना माहिती आहे इथे जर का झेल टिपला गेला असता तर अजून एक बळीची टाळी दिली गेली असती. जेव्हा जेव्हा कॅचेस सुटलेत बरेच मोठमोठे फेरबदल आणि घडामोडी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. इथे देखील फुलर लेनचा चेंडू होता. पहा स्वतः इथे आपण पाहिलं गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु थोडेसे दूरवरती राहिले. सिंगल आली. चेंडू देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पहा लॉंग ऑनला उभे असलेले तैनात असलेले खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच चेंडू अडवला जातो. पुन्हा एकदा डावखरे हाताचे बॅटर फलंदाज अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे स्ट्राईक एंडवरती येत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील बदलली जाते कारण राईट अँड लेफ्ट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन आपण खेळपट्टीवरती पाहतोय. अलंकार यांना आपण पाहिलं तर पहा नक्कीच लक्ष देण्यासाठी सांगितलं गेलंय. एवढंच दिशा दर्शेल. पुन्हा एकदा नाव अलंकार घेतलं. अलंकाराच्या हातामध्ये चेंडू परंतु अगदी नक्कीच तिथे कुठल्याही प्रकारचा थ्रो वेगाने केला गेला नाही. सिंगल तर आली आहे. एकमेकांना नक्की त्या ठिकाणी फलंदाजाने देखील चांगला कॉल दिला. दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाली.
इथे कलात्मक फटका खेळला गेला जमीन समांतर चेंडू सीमा. रे वा, काय क्षेत्ररक्षण. नाव देखील आम्हाला कळेलच. सतीश थोरात. म्हणावं लागेल की सतीश थोरात अगदी आले चेंडू अडवण्यासाठी जोरात आणि चेंडू अडवला. चेंडू स्टॉप केला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. असं वाटलं की फलंदाजाच्या स्ट्रोकवरतून तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो, पण तो अगदी भिंत बनवून त्या ठिकाणी उभे होते सतीश थोरात आणि चेंडू अडवला. दोन बंधूंची जोडी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रहीम 11 पुणे तर दुसऱ्या बाजूला मोरया 11 पनवेल. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू काहीचा खाली राहतोय. अगदी आपण पाहिलं तर पहा, फलंदाज देखील थोडेसे तिथे नाराज होतात आणि गोलंदाज विशेष म्हणजे खुश होतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. मोरया 11 पनवेल संघाचं देखील आपण पाहिलं तर पहिल्या षटक संपल्यानंतर अशीच कामगिरी होती. त्यांच्या देखील 5 धावा होत्या आणि त्यांचा देखील एक फलंदाज बाद होता. आणि अशी घडामोडी किंवा अशा हालचाली आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहेत, कारण दोन्ही संघ तगडे ताकदवर आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु रहीमभाई, विजयाचा डंका वाजवावाच लागेल. जो संघ या ठिकाणी 100% देऊन प्रयत्न करेल, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, त्या संघाला विजयापासून कोणीही दूर ठेवू शकणार नाही. व्यासपीठावरती देखील आपण पाहू शकतो सर्वचे सर्व मान्यवर आहेत. त्यामध्ये नक्कीच आपण पाहिला तर अगदी वेळातील वेळ काढून आज देखील सोमनाथ काळभोर सर देखील उपस्थित होतात. आणि पहा, व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवरांनी नक्कीच त्या ठिकाणी आयोजक कमिटीचे मेंबर्स देखील उपस्थित आहेत. जय नाझिरे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. जय नाझिरे सरांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर मोहन. गोलंदाजी मार्कवर मोहन आहेत. बघूया इथे कशा प्रकारे असणार आहे गोलंदाजी, कारण समोर देखील बॅटिंग लाईनअप अगदी तगडी ताकदवर आहे. ज्यामध्ये आपण पाहिलं पहा, 2 बॅटर्स तर खेळपट्टीवरती आहेत. त्यानंतर डावखुऱ्यात आता विस्फोटक आणि घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो वसीम शेख देखील त्या ठिकाणी डगआउटमध्ये आहे. तो देखील वाट पाहतो कधी माझी बॅटिंग येईल, कारण त्यांची देखील बिगेट्स प्रेक्षकांना पाहायला मिळतील. हो, इथे भन्नाट वेग होता. अगदी अक्रॉस दी बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक नक्की करावंच लागेल, कारण लोअर फुलटॉस होता, परंतु भन्नाट वेगामुळे चांगलं एलिव्हेशन त्या ठिकाणी फलंदाजाला त्या चेंडूवरती देता आलं नाही. सुरू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं राहुल भैया साठे यांना गोल्डन डकचा शिकार होऊन आधी मैदानाच्या बाहेर जावं लागलं, परंतु मैदानावरती 2 साठे उपस्थित आहेत. दुसरे साठे कुठे आहेत हे सर्वांना माहिती आहे. ते पंच आहेत अमर साठे सर. पुन्हा एकदा विनाश रामगुडे, पप्पू रामगुडे सर स्ट्राईक एंडवरती सज्ज होत आहेत. यावेळी देखील दिशा दर्शवली गेली. गॅपमध्ये चेंडू आहेत, त्या ठिकाणी लॉंग ऑफचे खेळू धावतात, पळतात, परंतु केवळ एका धावेंवरती फलंदाज इथे थांबतील. पैकी थोडीशी भरकटली होती. इथे आपण नक्कीच बॅकअपला सतीश थोरात यांना पाहतो. फक्त सतीश थोरात इथे डीप मिड विकेटला आहेत. फलकावरती देखील आपण पाहिलं तर 7 धावा आहेत. 40 चेंडूंमध्ये 85 धाव्यांची गरज. ओहो वा, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. सरळ सरळ यष्ट उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज
बाद रफ्तार से गिरफ्तार किया गया इस बार बल्लेबाज को. चांगला चेंडू नक्की तिथे टाकला गेला. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. समीर चौगुले. समीर चौगुले न्यू बॅटर नवीन फलंदाजात. आणि इथे देखील पहा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. सापडले तिथे फलंदाज अगदी यष्ट्यांच्या लाईन मध्ये आणि लेग बिफोर विकेटची शिकार होऊन गोल्डन डक होऊन त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. कौतुक गोलंदाजाचं करावं लागेल. नाव आहे गोलंदाजाचं मोहन. नाव मोहन आहे तर विकेट्सची बासुरी वाजेलच आणि वाजवली. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज माघारी परतवले गेले. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वसीम शेख. यानंतरच्या दोन्ही टीम्स कोथरूड ट्रॅकर्स आणि धनवीन अलिबाग दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपापल्या टीमच्या लिस्ट या ठिकाणी घेऊन या. नाव आणि मोबाईल नंबर लिस्टवरती असणं कंपल्सरी गरजेचं आहे. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण मोहनची पाहिले पहा. तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आहे. त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 बळी. आता इथे सुवर्णसंधी आहे हॅट्रिकची. सकाळी देखील आपण पाहिलं तर अशी संधी गोलंदाजासाठी होती परंतु नंतर सिंगल आली. आता देखील ते होईल का पाहूया. आणि यापूर्वी एक मेडल षटक तर आपण पाहिलं आहे. अगदी लाजवाब कामगिरी करणारे प्रकाश अर्थातच नाना बाबर यांना आपण पाहिलं होतं. आता वसीम शेख डावकर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू गॅपमध्ये टोलला आहे. पुन्हा एकदा पहा आपण इथे पाहू शकतो लॉंग ऑफचे खेळाडू धावतात पळतात चित्त्याच्या चपळीने चेंडू देखील त्या ठिकाणी अडवतात. सिंगल आले. धनवीन अलिबाग संघ आला असाल तर नक्कीच आपली लिस्ट या ठिकाणी अपडेट करून घ्या. नाव आणि मोबाईल नंबर कंपल्सरी खेळाडूंचं असणं गरजेचं आहे. आपण सर्वजण पाहतोय संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि मित्रपरिवार मान्यवरांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा असेल. कारण साहजिकच आहे इथे चित्र स्पष्ट आहे. पंच डायरेक्ट म्हणतात जब जब आप दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में भी खटकोगे. वाईट बॉल. त्या फलकावरती देखील आपण पाहू शकतो 9 धावा आहेत. 9 रन्स. शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकातील. इथे देखील कमालीचा लाजवाब चेंडू. क्रिकेटच्या क्षेत्रातील ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं गोलंदाजाचा तो फुलर लेनचा अर्थातच यॉर्कर लेनचा चेंडू इथे टाकला जातो. आता आपण पाहू शकतो पहा 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती केवळ 10 धावा आहेत. 9 धावा आहेत. चला कोथरूड ट्रॅकर्स आणि धनवीन अलिबाग हा शेवटचा पुकार असणार आहे. तुम्हाला इथे टीम्स कंप्लीट केल्याशिवाय मॅच सुरू करता येणार नाही. अगोदरच आपण खूप वेळ घेतला आहे त्यामुळे विनंती असणार आहे आता अधिक काळ घेऊ नका.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फेरबदल होतोय. चेंडू टाकण्यासाठी दत्ता मोहिते. फलंदाजीमध्ये तर दमखम होता, अगदी लाजवाब आणि नेत्रदीपक फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. वसीम शेख डावकर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता. काय सुंदर भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. फलंदाजांना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत, उत्तर देत असताना फलंदाज देखील तिथे स्ट्रगल करतायत. इथे संपर्क केलाय, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा लॉंग ऑफला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू हातातून निसटला, दुसरीचा प्रयत्न इथे होतोय आणि झालाय. हलकस त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फंबल होतं. क्षेत्ररक्षणामध्ये ढील मिळाली. 2 धावांची रील इथे फलंदाजाने बनवली. 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहेत. 92 धावांचं लक्ष्य. नेहमी म्हटलं जातं की कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. अशा कित्येक स्पर्धा वसीम शेख आणि पप्पू रामगुडे यांनी गाजवल्यात. त्यामुळे आपण पाहिलं तर इथे देखील जबाबदारी खांद्यावरती घेऊनच त्यांना फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजाकडे देखील आपण पाहिलं तर क्षमता आहे, परंतु इथे चेंडू टाकण्यासाठी घेतला होता गोलंदाजाने एक टप्पा, तो चेंडूचा टप्पा चुकला आणि त्या चेंडूला टप्प्यामध्ये घेऊन परफेक्ट कार्यक्रम केले गेले. चौकार, 4 धावा. हॅलो हॅलो कोथरूड ट्रॅकर, कर्णधारांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. कोथरूड ट्रॅकर, वारंवार कॉल देऊन सुद्धा आपण इथे उपस्थित नाही राहते. इथे वसीमच्या बॅटमधून मोठा प्रचंड तडाखा देण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला आणि चेंडू देखील कव्हर पॉइंटच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. फलंदाज जेलबाद. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. सुभाष वाकळे. आता 32 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 77 धावांची गरज आहे. 15 धावा बनवल्या गेल्या, 4 गडी गमावले गेलेत. इथे देखील आपण पाहिलं तर पहा अगदी गती परिवर्तनाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु 22च्या स्वरूपातील 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. अक्षय निर्मल सर आणि नक्कीच आपण पाहिलं तर शुभम गाडे सरांची पंचांची भूमिका आपण पाहतोय. करंट रन रेट आपण पाहू शकतो की 5.65च आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेट इथे वाढतोय 12.67. इथे संपर्क झालाय. चेंडूवरती पहा तुटून पडलेत फलंदाज, अगदी खडे खडे षटकार खेचतायत पप्पू रामगुडे. चेरन षटकार. षटकाची देखील इथे समाप्ती होती. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 22, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल द्यायचा, जुना बॉल द्या.
आपले नक्कीच बॉर्न क्रेझी क्रिकेट मित्र परिवार आणि सदस्य जे मैदानाच्या चारी बाजूला नक्कीच उपस्थित आहेत त्यांना विनंती असणार आहे, जसे जसे बॉल्स नक्कीच बाउंड्री लाईन्सच्या पलीकडे जात आहेत त्वरित ते बॉल्स कलेक्ट करा. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी मोहन रुपनर ज्यांनी यापूर्वी षटक टाकले आणि 2 बळी देखील टिपले. केवळ 4 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. यावेळी देखील जबाबदारी आहे. पाहूया 22 धावा धाफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला यावेळेस सुभाष. यावेळेस चेंडू चांगला आहे. अगदी आपण पाहिलं तर पहा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू देखील इथे बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण ओके हरकत नाही. इथे देखील आपण पाहिलं तर पहा चेंडू फुलर लेंथ होता. दिशा दर्शवली आहे. सिंगल आल्यानंतर दुसरीच्या प्रयत्नासाठी एकमेकांना नकार कळवला परंतु चेंडू हातातून निसटल्या दुसरी धाव इथे पळून काढली. 2 अंक 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा आहेत. दफलकावरती देखील आपण पाहिलं तर 24 आहेत. शेवटचे आपण पाहिलं तर 28 चेंडू आणि 68 धावेची गरज आहे. काय होईल, कसं होईल, कोणामुळे होईल, केव्हा होईल आणि कोणासाठी होईल हे इथे सांगणं कठीण आहे. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती अनिश्चितता अगदी कुठून भरलेली असते. इथे संपर्क चांगला आहे. चेअर आणि षटकार सुभाष. अगदी आपण पाहिलं तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतात. इथे देखील बॅट फिरवली अगदी वेगाने परंतु दिशा भरकटली गेली. वाईट बॉल आला. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. 31 धावा. यावेळेस दिशा दर्शवली. अगदी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू तिथे धावतात पळतात. हो चेंडू हातातून निसटलाय. पुन्हा एकदा ताबा मिळवला. फेकी देखील केली जाईल परंतु 2 धावा फलंदाजाच्या तिकडे रोखल्या जाऊ शकणार नाहीत. तेहतीस धावा धाफलकावरती आहेत. सुंदर एक दर्जेदार आयोजन नियोजन जे नक्कीच आपण पाहतोय. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब मित्रपरिवार आणि नाव घेतलं पहा बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब. तर इथे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फरार. येतोय देखना लाजवाब. प्रचंड मोठा तडाखा. सिक्सर षटकार. काय कमालीचा चेंडू इथे टाकला गेला पहा. कारण जसा चेंडू स्लॉटमध्ये आला सीमा रेषेच्या पलीकडील प्लॉटमध्ये देखील पाठवून दिला गेला. पहा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कुंदन चौधरी सरांचं नक्कीच त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू स्वतः त्या ठिकाणी धावत पळत जात आहेत आणि आणतात. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडू खेळला. सतीश थोरात येतात डाऊन दी बॉल परंतु कॅच इथे निसटली आहे. कॅच तो डेफिनेटली छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. कारण काल आपण एक
कॅच सुटलेल्याचा नतीजा पाहिलाय. एक कॅच सुटल्यानंतर किती फरक पडतो हे सर्वांनी पाहिलं. फलंदाजाचं नाव काय होतं? मयूर देशमुख. कॅच सुटल्यानंतर 3 षटकार खेचले, 1 चौकार खेचला. जवळपास 25 धावा एका झेलच्या मोबदल्यामध्ये मोजावे लागल्या आणि सामन्याचं चित्र पलटून गेलं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक, 52 धाब्यांची गरज. सतीश थोरात नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना दिसले, परंतु चेंडू हातातून निसटलाय. अगदी मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो 24 चेंडूमध्ये 52. वेळ आपल्याकडे जास्त नसणार आहे, घाई करा. हॅलो, चला कोथरूड टॅकर्स, चला टॉससाठी यायचे. कोथरूड टीम धन्विन अलिबाग आलेले आहेत. आम्ही सन्माननीय अतिथींना विनंती असेल, संभाजी आबा मोळीक साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी शाळगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली, आणि त्याचबरोबरीने संभाजी विठ्ठल मोळीक साहेब उपसरपंच शाळगाव, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. कोथरूड टॅकर्स टॉससाठी यायचं आहे. या प्रकारची बोंबले. सरपंच शाळगाव या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातो या ठिकाणी टॉस. हेड कॉल केलं कोथरूड टॅकर्सने आणि हेडच आलाय. तर टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? सर, आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग घेऊयात. किती उत्कंठ आहे ही स्पर्धा खेळण्याची? किती उत्कंठ आहे? 40+ साठी एक मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील आपल्या भेटीला आली आहे, त्याबद्दल. सर, ॲक्च्युली ही टुर्नामेंटसाठी आम्ही इच्छुक, दरवर्षी खेळात फार इच्छुक होतो, कारण आम्हाला ओढ लागलेली असते की ही टुर्नामेंट आम्ही कधी खेळतो. यांचं एवढं छान ऑर्गनाईज करतात ना, त्यामुळे म्हणजे मॅच एकंदर जरी आम्ही वरती जाऊ न जाऊ, पण ती पाहण्यात आमचा जी मजा असते ना, ती इतर कुठे आम्हाला बघण्यात फार कमी पडते. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करायची आहे. धन्विन अलिबाग या नावाची चर्चा आहे. पहिली बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा इरादा असेल आणि किती उत्कंठा तुम्हाला सुद्धा आहे या स्पर्धेची? मैदान पाहिल्यानंतर असं वाटतं की या ग्राउंडवर खेळण्यासाठी खूप असं इच्छा उत्स्फूर्त झाली. कधी एकदा मैदानात उतरतो आणि कधी आम्ही आमचा खेळ दाखवतोय. आणि काला चौकीनंतर आता ही सेकंड आहे. काला चौकीला आम्ही तिथे करंडक प्रथम क्रमांक मारला, त्यानंतर आता हा आमचा सेकंड आहे. त्याच्यामुळे इथेही आमची उत्कंठा असणार आहे की आम्ही इथेही फायनलपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टनना असतील आणि दोन्ही आमचे मान्यवर, आपल्या दोघांचेही मनापासून आभार. चला या ओ टू कम बॉक्स. थँक्यू. पप्पू रामगोडे स्ट्राईक आहेत. गोलंदाज तयार आहे दत्ता मोहिते. परंतु इथे काय होतंय, गोलंदाजाचं नाव दत्ता आणि ते फलंदाज प्रस्थापित करतात. गोलंदाजावरती षटकाराची सत्ता. चेरन षटकार. थँक्यू. दफलकावरती आपण पाहू शकतो या षटकाराच्या माध्यमातून 47 आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 21 चेंडू, 45 धाब्यांची गरज. तसंच आपण पाहिलं तर अगदी संपूर्ण महाराष्ट्रातून देखील अगदी दुबईपर्यंत थेट ज्या व्यक्तिमत्वाचा आवाज नक्कीच ऐकला जातो, ते नक्कीच आपण पाहू शकतो की चंद्रकांत शेट्टे सर पुन्हा एकदा माईकचा ताबा घेतील. थँक्यू. मॅच रंगात आली आहे. धन्यवाद. मी आशिष नरवाल सरांचं देखील या ठिकाणी विशेष कौतुक करू. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला फटका अफलातून येताना पाहायला मिळतोय आणि जाईल देखील सीमारेषेच्या पलीकडे.
एक मोठी मॅच आहे आणि मोठे हल्ले सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका 6 धावा. धन्यवाद डीजे. ज्याचा उल्लेख केला होता आजच्या दिवसातील ही मॅच चर्चेत राहणार आणि तसंच या ठिकाणी झालं. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, कोणी हार मानायला तयार नाहीये आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचलेली आहे ती 54 धावांवर. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना एका बाजूला आपण पाहू शकता अविनाश रामगुडे यांना आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर या ठिकाणी सचिन साळुंके. मॅच जबरदस्त पाहायला मिळते. हा 5 षटकं संपतायत. 5 षटकं संपतायत. ऋषी सरांचं देखील आगमन होत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्हायरल होणारे यष्टीरक्षक असा एक महिना नाही ज्या महिन्यामध्ये ऋषी सरांचा व्हिडिओ आला नाही सर, परंतु त्यामागे तुमची मेहनत आहे. मॅच मात्र अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. आणि क्रिकेट रसिका हो, आपणास घेऊन चाललोय क्रिकेटच्या या रंगारंग दुनियेकडे. बापू देशमुख येतात गोलंदाजी करण्यासाठी आणि मॅच जर पाहिली तर या ठिकाणी अक्षरशः रंगात आली आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. संदीप कदम मेमोरियल मधील एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. जवळ मॅचच्या दिशेने एका बाजूला अविनाश रामगुडे नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या वादळाने पुण्याचं नाव संपूर्ण भारतात नेलं आणि भारताच्या बाहेर देखील नेलं, तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सचिन साळुंके हे देखील जबरदस्त कामगिरी करतायत. त्यांच्याही बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी बापू देशमुख येत आहेत. दौंड तालुक्यातील केडगावचे खेळाडू. अजूनही 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे 38. 18 मध्ये 38. ओव्हर 40 असलं म्हणून काय झालं, मॅच तर चांगलीच या ठिकाणी जसं मी पहिल्या डावातच कळवलं होतं की ही मॅच चुरशीची होणार आणि चुरशीची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारा हा सामना. अविनाश रामगुडे यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला कट करताय. चेंडूची फेकी, एक रन तिकडे मिळेल. दत्ता मोहिते होते तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. अजूनही 17 चेंडू आणि 37. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील एक लक्षणीय सामना. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सचिन साळुंके आणि त्याचबरोबर अविनाश रामगुडे जोडी मैदानाच्या आतमध्ये, दिग्गजांचं क्रिकेट लिजेंड मैदानाच्या आतमध्ये एका भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा बलाढ्य आहे आणि यानंतरचा सामना देखील आपल्याला तेवढाच जबरदस्त पाहायला मिळणार आहे. कारण कोथरूड ट्रॅकर्स पुण्यातील नामवंत खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला मुंबई रायगडचे बलाढ्य खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. वेग होता प्रचंड, बॉल खेळायचा होता कव्हर्सला, बॉलने मात्र बीट केलं बॅटला आणि बॉल जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 16 बॉलमध्ये 37. काही होऊ शकतं कारण हा क्रिकेटचा खेळ आहे आणि संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी गेली कित्येक वर्ष क्रिकेट रसिकांची पावलं आवर्जून या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतात. आज मात्र ओव्हर 40ची सुद्धा मॅच रंगली आहे. बॅकफुटला गेले, कट करतायत, बॉल निघाला थर्डमॅनच्या दिशेने आणि पोचला सुद्धा सीमा रेषा पार. चौकार.
जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय, धन्यवाद डीजे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय, सचिन यांच्या बॅटमधून एक चौकार आला आणि धावसंख्येने उसळी घेतली. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेतच आली नाही. बॅट फिरवली परंतु बॉलचा अंदाज नाही घेतला आणि त्यामुळे इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. या मैदानात क्रिकेट पाहणं, क्रिकेटचा आनंद घेणं हे प्रत्येकालाच आवडतं, कारण मैदान चांगलं आहे आणि आयोजन सुद्धा तेवढंच भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकफुटला गेले, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, बॉल वळला जरूर परंतु देवेंद्र यांनी अडवला सुद्धा. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांचं मार्गदर्शन असणारी क्रीडा स्पर्धा, बरोबर ना सगर साहेब? जबरदस्त मॅचच्या दिशेने अविनाश रामगुडे मात्र एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त क्रिकेटर, एक षटकार देखील त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं तर बापू, यावेळेला फटका समोर टोलावलाय, तिकडे सीमा रेषेच्या पार 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 षटकार. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अविनाश रामगुडे वन मॅन शो बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 6 ओव्हर नंतर 66. 12 बॉलमध्ये 26 पाहिजे आहेत. आशिष सर काय म्हणाल ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे? हॅलो हॅलो 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी शानदार होगी. एकीकडे रहीम इलेव्हन संघाची तगडी ताकदवर बॅटिंग लाईनअप आहे. दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहिलं तर मोरिया इलेव्हन पनवेल संघाचा देखील संघर्ष आणि आता नक्कीच नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघ आशिष सर बलाढ्य आहेत आणि जसं तुम्ही म्हटलात आणि अजून मॅच कुठेही जाऊ शकते, परंतु संघर्ष प्रयत्न दोघांनाही करावा लागणार आहे. आणि आज जर पाहिलं तर इकडे ज्यांच्याबरोबर समालोचन करण्याचा योग येतोय राहुलजी बोंबे सर गुणवान समालोचन पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड परिसर ज्यांनी आपल्या अगदी कवेत घेतला असे आशिषजी नरवाल सर देखील आम्हाला त्यांच्याबरोबर देखील समालोचन करण्याची संधी मिळते. देवेंद्र मोकल येत आहेत बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, समोर खेळला, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहू शकता रहीम इलेव्हन पुणे, दुसऱ्या बाजूला मोरिया इलेव्हन पनवेल. खिलारे साहेब यांची टीम एका बाजूला आणि रहीम भाईंची टीम देखील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार या मॅचला चर्चा तर होताना पाहायला मिळते. चर्चा तर होतेच, मग क्रिकेट कोणतेही असू देत, मग इंटरनॅशनल क्रिकेट असू देत, टेनिस क्रिकेट असू देत, ओपन क्रिकेट असू देत, ओव्हर 40 क्रिकेट असू देत किंवा अंडरआर्म क्रिकेट असू देत किंवा पुण्याचं हाफिज क्रिकेट असू देत, चर्चा तर होतेच होते आणि ती चर्चा या ठिकाणी होईल. प्रत्येक बॉल नंतर समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतील. देवेंद्र मोकल, खोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय, आक्रमण तर केलं गेलंय, पाहूया फिल्डर आहेत तिकडे. ओ कॅच सुटली आणि अविनाश रामगुडे यांची सुटलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि अशा चुका सगळ्यांकडून होतात, असं काही नाही की कुणाकडनं होत नाही, सगळ्यांकडून चुका होतात. आणि आता मात्र या सुटलेल्या झेलाचा पडसाद किती पडतील येणाऱ्या कालावधीमध्ये ते पाहायचं. परंतु इकडे कौतुक करावं लागेल गोलंदाज देवेंद्र मोकल यांचं आणि इकडे मात्र झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतो. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 10 मध्ये 24, 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. संदीप कदम मेमोरियल नमो चषक बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा. ओव्हर 40चं क्रिकेट रंगात आलंय. फुलटॉस बॉल त्याला कव्हर्सला खेळलाय, चुकीला माफी नाही. 4 4 4 4 4 4 चौकार. धन्यवाद डीजे. आशिष सर काय म्हणाल, कॅच सुटली आणि त्यानंतर धावा येताना पाहायला मिळत आहेत. सर जेव्हा जेव्हा कॅचेस सुटलेत क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे फेरबदल पाहायला मिळालेत.
प्रत्येक फलंदाजाला जेव्हा कॅच सुटतो त्याला जीवनदान दिलं जातं आणि जीवनदान दिल्यानंतर चौकार षटकारांचे असे चेंडूचे कन्यादान केले जातात. प्रेक्षकांच्या हातामध्ये चेंडू असतो. पाहूयात जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सचिन साळुंके हे देखील चांगलीच कामगिरी करतायत. यावेळेला दिशा दिली आणि फाईन लेगला पाठवलाय, खाली क्षेत्र निवडलं सचिन साळुंके. पुन्हा एकदा 4 4 4 4 चौकार. वाह, काय मॅच सुरू आहे. 8 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. विनंती असेल कोथरूड टायगर्स आणि धनविन अलिबाग दोन्ही टीमने आपली प्लेइंग 11ची लिस्ट विथ फोन नंबर आम्हाला सबमिट करायची आहे, जो नियम आहे या क्रीडा स्पर्धेचा. 8 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता. मॅच पनवेलला सुद्धा जाऊ शकते आणि पुण्यात सुद्धा राहू शकते. काय होईल. याही वेळेला आक्रमण केलं, उडवला समोर आणि पोचवला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 6 धावा, षटकार. सचिन साळुंके नावाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट आहे. चुकीला माफी नाही. अर्थातच सर, कॅच सोडल्यानंतर जखमेवरती मीठ चोळायचं कार्य केलं जात आहे. कैच छूटा था तो गेंदबाज का दिल टूटा और यहाँ पर बल्लेबाज का भी प्रहार बैट के साथ गेंद से छूटा. पाहूया कमबॅक होऊ शकतं तरी सुद्धा. यावेळेला मात्र कव्हर्सला बॉल उडवलाय. पाहूया आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघालाय. ओ हो 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 4 धावा. इकडे अभ्यास केला अविनाश रामगुडे यांचा आणि पेपर आला सचिन साळुंके यांचा आणि त्यांनी सुद्धा जबरदस्त कामगिरी केली आहे. कारण सचिन साळुंके हे सुद्धा लिजेंड आहेत आणि त्यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आणि मॅच जर पाहिली तर आता शेवटच्या ओव्हरमध्ये गेली 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, जर ती कॅच झाली असती तर नवीन बॅट्समन स्ट्राईकला आले असते. कदाचित त्या बॉलवर मात्र स्ट्राईकवर आले नसते. वेळेत आहेत आणि माझ्या मते रहीमभाई सुद्धा इथे आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत. आणखीन एक मात्र या ठिकाणी मॅच रंगताना पाहायला मिळते. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये मात्र मॅच जाताना पाहायला मिळते. मंगेश येत आहेत, मंगेश कांबळे. पाहूया कशा प्रकारचे कामगिरी करतील. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. जर का पहिल्या 1-2 बॉलमध्ये विकेट आली, एखादा बॉल डॉट आला, मॅचमध्ये चोरस निर्माण होईल. परंतु दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे आणि सचिन साळुंके, काय जबरदस्त कामगिरी. दोघांनी देखील जर पाहिलं तर पार्टनरशिप देखील या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली आहे. 46 धावांची पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळाली. 2 खेळाडूंमध्ये 46 धावांची पार्टनरशिप देखील झाली आहे. याचं नाव क्रिकेट आहे, याचं नाव क्रिकेट आहे आणि याचं नाव क्रिकेट आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायची नाही, फाईट करायचं. हीच रणनीती दोन्ही संघांना करावी लागणार आहे. जरी आता मॅच थोडीशी झुकली आहे रहीम 11च्या बाजूने, परंतु संपली कुठे आहे. प्रयत्न करा, प्रयत्न करा आणि प्रयत्न करा आणि तेच प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. मंगेश बॉलिंगसाठी समोर, अविनाश रामगुडे. टप्प्याचा बॉल, आक्रमण, हुकचा फटका, पाठवला सीमा रेषा पार. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. षटकार आलाय आणि मॅचही फिनिश झाली आहे. अगदी 5 चेंडू राखून मात्र सामना या ठिकाणी जिंकला गेलाय. आणि या विनंती असणाऱ्या या ठिकाणी अविनाश रामगुडे, आपण 24 धावांनी 2 विकेट घेणारे अष्टपैलू कामगिरी करणारे अविनाश रामगुडे ठरतायत मॅन ऑफ द मॅच.